20 मे रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभोणा पोलिसांकडून रूट मार्च काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले। यावेळी अभोणा पोलीस ठाण्याचे 3 अधिकारी आणि 20 अंमलदार तर कर्नाटक येथील राज्य राखीव पोलीस दलाचे 3 अधिकारी आणि 63 अंमलदार लाठी, हेल्मेट आणि रायफलसह अभोणा, पाळे, कणाशी, जयदर या ठिकाणांहून हा रूट मार्च काढण्यात आलाय। 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारे गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून बूथनिहाय चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी दिली आहे। मतदान केंद्रावर जो कोणी अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असंही यावेळी शिंदे यांनी सांगितलंय। ही निवडणूक चोख बंदोबस्तात आणि पारदर्शक पद्धतीने होणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर आमचे बारकाईने लक्ष असणार आहे, असंही यावेळी शिंदे यांनी सांगितलंय। 20 मे रोजी लोकसभेचं मतदान आपल्या नाशिक जिल्ह्यात होणार आहे। त्यासाठी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांनी पोलीस फोर्स आपल्याला दाखल झालेला आहे। तसेच आउट ऑफ स्टेटचे देखील काही स्टेट रिझर्व्ह पोलीसच्या तुकड्या आपल्याला दाखल झालेल्या आहेत। आम्ही आज अभोणा शहरामध्ये रूट मार्च केला आहे। त्यासाठी कर्नाटक पोलीस आणि स्टेट रिझर्व्ह पोलीस आमच्याकडे दाखल झालेले होते। आम्ही या रूट मार्चवरून जनतेला दाखवून देऊ इच्छितो की आम्ही मतदानासाठी निवडणूक सज्ज झालेलो आहोत। सर्व पोलीस आपल्याकडे पोलीस फोर्स आहे आणि जनतेने या निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये आचारसंहितेचे पालन करावं आणि त्यांनी शांततेने मतदान प्रक्रिया पार पाडावी। अनेक बूथवर आरेरावी होत असते, गोंधळाचं वातावरण होत असतं। हे संपूर्ण कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा कार्यरत असणार आहे? या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण प्रत्येक बूथवर 100 मीटरसाठी आणि बूथसाठी वेगळा बंदोबस्त आपण नेमलेला आहे। त्यामुळे या मतदान दरम्यान कुठल्याही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही जनतेला खात्री दिलेली आहे आणि असं काही कुठल्या प्रकार होणार नाही। आणि जनतेकडून नागरिकांनी किंवा एखाद्या माणसाने असं कृत्य केलं त्याच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुंजाराम खांडवी, पुनत खोरे, कळवण।